नमस्कार. आज 9 फेब्रुवारी 2025 वार आहे रविवार. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा लोकमत, त्यानंतर लोकसत्ता काही कामाचा नाही. लोकमतमध्ये एक न्यूज आलेली आहे जैन संग्रहालयाबद्दल, पण आगामी लेक्चर्समध्ये मी बी ती कवर होऊन जाईल, त्यामुळे निश्चिंत राहा. तुम्हाला याची PDF पण मी प्रोव्हाइड करेन टेलिग्रामवरती, तुम्ही तिथूनही पाहून घेऊ शकता. ओके, पण पहा प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम. म्हणजे 104 दिवस राहिलेत UPSC प्रिलिमसाठी, त्यामुळे अगदीच गरजेच्या नाहीत बातम्या, तर स्किप केलेलं अगदीच बेटर असेल. मी ज्या महत्त्वाच्या आहेत ते लगेच सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आजचं बातमीपत्र पहा. आम आदमी पक्ष, काल सर्वांना माहिती असेल, काल दिल्ली विधानसभेचा निकाल लागला व 27 वर्षानंतर BJP दिल्लीमध्ये सत्तेत आलेला आहे. ओके, मग जर तुम्ही व्होट शेअर जर पाहिलात 2025मध्ये तर 45% BJP, त्यानंतर 43% आप आणि INCला आहे पहा 6.34%. ओके, आता बेसिकली झालेलं काय आहे, लगेच इथं देण्यात आलेलं आहे पहा 13 सीट्स अशा आहेत जिथे काँग्रेसमुळे आम आदमी पक्षाला तिथं हार पत्करावी लागलेली आहे. ओके, इवन केजरीवाल यांच्याबाबत पण तसंच झालेलं आहे. आय थिंक 4000 मार्जिनने त्यांनी हारलेले आहेत व 4000 जे व्होट मार्जिन आहे ते काँग्रेसला गेलेलं आहे. ओके, जसं महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं व त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, पॉलिटिकल ऑब्झर्वर यांना त्यांनी मी ती पाहिल्या होत्या न्यूज. पण आता अगदीच ह्या दिल्ली इलेक्शनबद्दल आपण तेवढं जास्त कव्हरेज केलं नव्हतं व ते गरजेचं पण नाही आहे पहा आपल्यासाठी. ओके, परीक्षेला विचारलं जाणार नाही की दिल्ली इलेक्शनबद्दल तुमचे मत काय आहेत. ओके, प्लीज स्किप करा व प्रिलिम जवळ आहे या नात्याने मी सर्व ही पॉईंट्स क्लिअर करत आहे, म्हणजे स्किप करत आहे. त्याच्यानंतर पहा आजचं जे पूर्ण आर्टिकल्स वगैरे आहेत ना ते आम आदमी पक्ष, त्यानंतर डाऊनफॉल ऑफ केजरीवाल याबद्दलच देण्यात आलं आहे. तर इथे पण पहा व्हर्डिक्ट सेटबॅक फॉर उद्धव आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं पण व्हर्डिक्ट त्यांनी देण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे की त्यांच्यासाठी हे सेटबॅक कसं असेल. त्याच्यानंतर पुढे चला, म्हणजे संपूर्ण त्याच बातम्यात त्याहीमध्ये एक महत्त्वाची बातमी म्हणजे UPSCने जे फॉर्म फिलिंगची तारीख आहे ती एक्सटेंड केलेली आहे पहा. यापूर्वी 11 फेब्रुवारी होती, ती आता 18 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेली आहे व ही बेस्ट न्यूज आहे, कारण सर्वांना माहिती आहे फॉर्म फिलिंगमध्ये थोडीशी समस्या येत आहेत. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी UPSC 2025 प्रिलिम्सचा फॉर्म भरला आहे त्यांनी प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यानंतर पुढे चला, दिल्ली लिबरेटेड फ्रॉम डिकेड ऑफ आपदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हर्डिक्ट 2025 कॅपिटल कमबॅक आफ्टर 27 इयर्स. ओके, त्याच बातम्या आहेत, त्यामुळे अगदी मी संपूर्ण बातम्या स्किप करतोय पहा. म्हणजे केजरीवाल यांच्याबद्दलच दिलं आहे, मग UPSCसाठी हे गरजेचं आहे का, तर बिलकुल नाही. त्याच्यानंतर पहा इकॉनॉमीमधील न्यूज, तर नेक्स्ट आठवड्यामध्ये पार्लमेंटमध्ये इन्कम टॅक्स बिल येणार आहे. ओके, पाहूयात मग काय होतं. त्याच्यानंतर पुढे चला पहा, मग संडेचे स्पोर्ट्स न्यूज आहेत. ओके, तर अशा पद्धतीने इंडियन एक्सप्रेस खऱ्या अर्थाने संपतं. तरी देखील 1-2 बातम्या राहिल्या आहेत त्या आपण पाहूयात. रिजन व्हेअर चंद्रयान 3 लँडेड ऑन मून 3.7 इयर्स ओल्ड. ओके, तुम्ही शिवशक्ती पॉईंट पाहिलात तर शिवशक्ती पॉईंट जो आहे ना तो 3.7 बिलियन इयर्स ॲगो किंवा बिलियन इयर्स ओल्ड आहे असं इस्रोच्या सायंटिस्टचं म्हणणं आलेलं आहे. ओके, म्हणजे आता ही पण न्यूज खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना तर UPSCच्या नजरेतून किती वर्ष जुनं आहे असं विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, या निमित्ताने मी ही बातमी सांगितलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. आता पहा, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फक्त ब्लड ग्रुप म्हटलं की A पॉझिटिव्ह B पॉझिटिव्ह, ओके, A B त्यानंतर AB आणि O एवढेच ब्लड ग्रुप माहिती असतात, पण अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना याच्या पलीकडे जाऊन शिकावं लागतं, ते आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे पहिल्यांदाच ऐकतोय आम्ही, अगदी बरोबर आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप. हां, तर पहा हे बॉम्बे ब्लड ग्रुप पहिल्यांदा कधी सापडलेलं होतं व ते पण आपल्या भारत देशामध्ये बॉम्बे येथे सापडलेलं होतं, त्या नात्याने याला बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव दिलेलं आहे. पहा 1952मध्ये पहिल्यांदा याची केस डिटेक्ट झालेली होती. आता हे बॉम्बे ब्लड ग्रुप असतं कसं, तर पहा आता अगदीच आपले पॅरेंट्स A B किंवा O या पासूनच बनलेले असतात, पण याचे जे अँटीजन असतात ना A B O या ब्लड ग्रुपचे अँटीजन्स तिथं उपस्थित नसतात. ओके, इथे अँटीजन याचे नसतातच, A B किंवा O या ब्लड ग्रुपचे यावरती अँटीजन नसतात. अँटीजन नसल्यामुळे होतं काय पहा, प्रॉब्लेम काय आहे, ते बॉम्बे ब्लड ग्रुप ज्या व्यक्तीचं असेल त्याला अगदीच हे ब्लड ग्रुप त्याला डोनेट करता येत नाहीत किंवा तो रिसीव्ह करू शकत नाही. A B O किंवा AB पॉझिटिव्ह वगैरे. याच्यापूर्वी तुम्हाला जर वाटलं असेल तर तुम्ही O निगेटिव्ह, आता सुलतान मूवी जर पाहिलं तर आपल्याला लक्षात आलं की O निगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. ओके, त्याच्याही पेक्षा रेअर पहा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. म्हणजे जर तुम्ही भारतातील जर संख्या पाहिली तर अगदी 1
बॉम्बे ब्लड ग्रुप किती 10,000 मध्ये एका जणांचं बॉम्बे ब्लड ग्रुप असतो. 10,000 व्यक्तींमध्ये एक बॉम्बे ब्लड ग्रुप असलेला व्यक्ती तुम्हाला सापडेल. व ग्लोबलवरती जर तुम्ही विचार केलात ना तर एक व्यक्ती 1 मिलियन, ओके, 1 मिलियन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती तिथं सापडतो ग्लोबल लेवलवरती. व 10,000 व्यक्तींमागे एक भारतामध्ये आपल्याला काय बॉम्बे ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती सापडत असतो. ओके, तर हे थोडेसे कंडिशन्स आहेत बॉम्बे ब्लड ग्रुपच्या. त्याच्यानंतर पहा, आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह RH फॅक्टरवरून ठेवतो. पहा लक्षात, RH फॅक्टरवरून आपण एखाद्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे लक्षात घेतो. पण बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये ABO अँटीजन उपस्थित नसतातच, त्यासोबतच हे जे RH फॅक्टर आहे ना ते पण उपस्थित नसतं. यामुळे ना खूप कॉम्प्लिकेटेड ब्लड ग्रुप आहे बॉम्बे ब्लड ग्रुप, खूप कॉम्प्लिकेटेड ब्लड ग्रुप होतं. तरी देखील पहा, पेशंट विथ रिअर बॉम्बे ब्लड ग्रुप अंडरगोज सक्सेसफुली किडनी ट्रान्सप्लांट. ओके, मग भारत देशामध्ये सक्सेसफुली किडनी ट्रान्सप्लांट केलेली आहे. आता किडनी कसं भेटली? मग तुम्ही म्हणत आहात ना 10,000 मागे एकच व्यक्तीचं बॉम्बे ब्लड ग्रुप असतं, मग याला किडनी मिळणं तर पहा अशक्यप्राय होतं. पण यांनी काय केले, त्यांच्या जो पेशंट होता ना त्यांची आई यांची बी पॉझिटिव्ह असलेली जी किडनी होती त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे ती पहिल्यांदा रिसीव्ह केली. व त्यांची इम्युनिटी सिस्टीम असते, म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप व्यक्तीची जी इम्युन सिस्टीम आहे ना त्याला त्यांनी थोडंसं हे केले, म्हणजे ट्रान्सफॉर्म केले. व बॉम्बे ब्लड ग्रुपशी बी पॉझिटिव्ह असलेली जी किडनी आहे ती थोडंसं जुळवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला व इम्युनी सिस्टीमला त्यांनी थोडंसं सप्रेस केलं. व अशा पद्धतीने त्यांनी बॉम्बे ब्लड ग्रुपला बी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीची किडनी तिथं त्याला ट्रान्सप्लांट केलेली आहे व हे सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे. ओके, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे. आता या न्यूजचं सिग्निफिकन्स काय आहे तर पहा, तुम्ही जर इंटरव्ह्यूला जर गेलात तर तुम्हाला माहिती असणं गोष्टी गरजेच्या आहेत त्यानातानी. त्यासोबतच जर तुम्ही अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी असाल ना तर तुम्हाला हे उदाहरण लिहिता येतील तिथे. यासाठी ही अतिशय महत्त्वाची न्यूज होती पहा. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, खरंच सांगतोय म्हणजे काहीच न्यूज गरजेच्या नाहीत, खोदा पहाड निकला चुहा होईल, त्यामुळे मी स्किप करतोय. डिजी यात्रा सर्व्हिस. आता डिजी यात्रा हे काय आहे तर एअरपोर्टमध्ये डायरेक्टली तुमचं व्हेरिफिकेशन व्हावं यासाठी ही डिजी यात्रा सर्व्हिस लॉन्च करण्यात आलेली आहे. मग ही पुणे एअरपोर्टवरती पण आता लॉन्च झाली. ओके, म्हणजे याच्यापूर्वी ना तुम्हाला जर एंट्री करायचं असेल एअरपोर्टमध्ये तर डायरेक्टली तुमचं संपूर्ण ID कार्ड वगैरे चेक केलं जायचं. पण आता तुमच्या मोबाईलमध्येच डिजी यात्रा जर ॲप असेल ना तर ते ॲटोमॅटिकली तिथं व्हेरीफाय करून घेणार आहे. या निमित्ताने ही सर्व्हिस लॉन्च करण्यात आली व बेटर आहे पहा, लवकर म्हणजे फास्टली तुम्हाला मूव्ह करण्यासाठी हे खूप मदत करेल. या निमित्ताने डिजी यात्रा ही सर्व्हिस आहे. त्यानंतर असा प्रश्न विचारला जाणार नाही म्हणा, तरी पण लक्षात घ्या 24 एअरपोर्टबद्दल आज घडीला 24 एअरपोर्ट्सवरती डिजी यात्रा सर्व्हिस आहे. ओके, माझ्या मते हे विचारलं जाणार नाही, कारण एवढा फॅक्ट आहे की उद्या चालून लगेच दुसऱ्या एअरपोर्टमध्ये पण ही सर्व्हिस चालू केली जाऊ शकते व 24+1 25 होतं. मग हे पहा, हे चेंज होणारं फॅक्ट आहे, त्यामुळे मे बी हा प्रश्न विचारला जाणार नाही. पण लक्षात ठेवा, डिजी यात्रा सर्व्हिस म्हटल्यानंतर एअरपोर्टबद्दलची आहे. ओके, बाकी पहा अगदी लोकसत्ताचं पण तसंच आहे, पण लोकसत्ताची त्या PDF मला मिळाली नाही. PDF मी तुम्हाला 6 वाजताच्या नंतर तुम्हाला सेंड करेन, मग तिथून तुम्ही त्या बातम्या पाहून घेऊ शकता. खरं सांगतोय म्हणजे काही गरजेचं नाही आहे, तुम्ही लोकसत्ता, लोकमत किंवा इंडियन एक्सप्रेसला स्किप करून तुम्ही डायरेक्टली जर अभ्यासाला लक्ष दिलात ना तर ते बेटर होईल. ओके, त्यामुळे ऑल दी बेस्ट.